माढा तालुक्यातल्या अंजनगाव इथं मराठा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती। पोलीस आणि मराठा कार्यकर्त्यांमध्ये हुज्जत झाली आणि यावेळी मराठा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती आणि यावेळी पोलीस आणि मराठा कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर पोलिसांनी मराठा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळालं। पोलीस प्रशासनाचे हुकूम काही चालू आहे मारहाण चालू आहे। जबरदस्त लाठीचार्ज, जबरदस्त लाठीचार्ज। तर अशा पद्धतीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी केली आणि त्यानंतर पोलीस आणि मराठा कार्यकर्त्यांमध्ये हुज्जत पाहायला मिळाली। बाचाबाची झाली आणि त्यानंतर पोलिसांनी मराठा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचं कळतंय। माढा तालुक्यातल्या अंजनगाव इथे ही घटना घडली। खरं तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी करण्यासाठी परवानगी घेतली होती का असा प्रश्न आता उपस्थित होतोय आणि त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले। पोलिसांनी पुतळा उभारणीला मनाई केली आणि त्यामुळे मराठा कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये वादावादी झाली, बाचाबाची झाली आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळालं। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडलाय। माढा तालुक्यातल्या अंजनगाव इथं मराठा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला। पोलीस आणि मराठा कार्यकर्त्यांमध्ये हुज्जत झाली आणि त्यानंतर पोलिसांनी मराठा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळालं। आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांच्याकडून। संतोष, खरं तर कधी हा नेमका प्रकार घडला आणि पुतळा उभारणीची काही परवानगी घेण्यात आली होती का? मंगळवारी माढा तालुक्यातील अंजनगाव येथे मंगळवारी रात्री परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरोह पुतळ्याची स्थापना करण्यात आली। सकाळी जेव्हा ग्रामपंचायतीचे हे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी वरिष्ठ प्रशासनाला ते कळवलं आणि मग वरिष्ठ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी परवानगी न घेतल्यामुळे पुतळा हटवण्याचा निर्णय घेतला आणि ते गावात पोहोचले। पण पुतळा हटवल्यानंतर गावात पोहोचल्यानंतर जे ग्रामस्थ होते, जे शिवप्रेमी होते, ते आक्रमक झाले आणि त्यांच्यात आणि प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये संघर्ष झाला। या ग्रामस्थांनी काही 8 ग्रामस्थांनी दगडफेक केली, तहसीलदारांच्या गाडीची तोडफोड केली, पोलिसांवर दगडफेक केली। अधिकाऱ्यांनी समजून सांगण्याचा, समन्वय प्रयत्न केला, पण ऐकून घेण्याच्या मनस्थितीत कार्यकर्ते नसल्यामुळे शेवटी नाईलाज असतो पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि जबाबबंदी लागू करावी लागलेली आहे। सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कल्याणी, संतोष, या सगळ्या घटनेनंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेत का आणि काही लोकांना ताब्यात घेण्यात आले का? घटना घडल्यानंतर अज्ञातांनी दगडफेक केल्यानंतर घटनास्थळावर पोलिसांनी काही लोकांना, काही कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। प्रशासनाच्या वतीने आणि शासनाच्या वतीने सर्व शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे। कोणीही कायदा सुव्यवस्था मोडू नये, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये आणि जो कायदा हातात घेईल त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे अशा प्रकारचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। नक्कीच संतोष, त्यामुळे गावामध्ये आता शांतता असावी हीच अपेक्षा करूयात। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती आणि त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी आले, कारण पुतळा उभारण्याची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती। पोलीस तिथे आल्यानंतर पोलीस आणि मराठा कार्यकर्त्यांमध्ये हुज्जत झाली आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला।